here my channel Perfect Coaching Classes. Okay, so here if you like this channel, so here subscribe this channel. Okay, so here next previous video, so we discussed here the topic integrations by part. Okay, and here the problems one by one discussed here. Okay, so here exercise 3.3, here now we start the problems. ठीक है, अभी अपन एक्सरसाइज 3.3 में के कुछ प्रॉब्लम्स अपन ने वीडियो 2 में देखे थे. अब अभी नेक्स्ट बाकी रिमेनिंग प्रॉब्लम्स अपन इस वीडियो में स्टडी करेंगे. ठीक है, सो हियर एक्सरसाइज 3.3. ओके, एक्सरसाइज 3.3 में का ये 7 नंबर का प्रॉब्लम्स देखिए. सो हियर इंटीग्रल ऑफ सेक क्यूब एक्स रे dx. ओके, आता इथे बघा ना की हा सेक क्यूब एक्स आहे. मग इथे आपल्याला इथे सेक क्यूब म्हटल्यानंतर आपण काय करणार, i इज इक्वल टू इंटीग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स इनटू सेक एक्स dx. ओके, मग आता इथे जर तुम्हाला दिसत असेल तर या प्रॉब्लेम्सला आपण काय करता येईल, आता इथे लेटर रूल नुसार सिलेक्शन करता येत नाही. ओके, का बरं लेटर रूल नुसार सिलेक्शन करता येत नाही, मला इथे प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन तो दिसतोय, पण याच्यामध्ये बघा दोन्ही फंक्शन सेम आहे ना. मग आपल्याला लेटर रूल काय सांगतो, लेटर रूल असं म्हणतो की हियर प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन असेल रे तर आपल्याला सिलेक्शन करता येतं. पण या प्रॉब्लेम मध्ये काय होऊन राहिलं की दोन्ही फंक्शन सेम आहे ना. मग अशा केस मध्ये काय सांगतो आपण की याचं लेटर रूल नुसार सिलेक्शन करता येत नाही. मग आता इथे काय म्हणता येईल, दी प्रॉडक्ट ना, दी प्रॉडक्ट ऑफ सेम फंक्शन. ओके, सेम फंक्शन लेट रूल इज नॉट अप्लिकेबल. ओके, लेट रूल इज नॉट अप्लिकेबल. ओके, मग अशा प्रॉब्लेमला सॉल्व कसं करायचं ते बघूया. मग काय म्हणायचं, दोज फंक्शन आर इझिली इंटिग्रेटरी. ओके, सेलेक्ट एज ए सेकंड फंक्शन. ओके, जे फंक्शन इझिली इंटिग्रेट करता येतं त्याला सेकंड. मग या दोन पैकी इझिली इंटिग्रेट कोण होईल, सेक स्क्वेअर एक्स. याला सेकंड घेऊया, याला फर्स्ट घेऊया. ओके, मग बघा ना कसं लिहित आहे. मग काय म्हणावं लागेल मला, इंटिग्रेशन. लक्ष द्या, इंटिग्रेशन बाय पार्ट्स रे. ओके, मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स मी यूज करतोय. मग i इज इक्वल टू रूल प्रत्येकाला माहित आहे, तोच तो रूल आहे बघा. हा, मग काय म्हणा, फर्स्ट फंक्शन इनटू इंटीग्रल ऑफ सेकंड फंक्शन माइनस रे बड़ा इंटीग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट ना इनटू इंटीग्रल ऑफ सेकंड फंक्शन and ray dx again. Okay, this rule again state first into integral of second function minus bada integral derivative of first into integral of second. We know here I is equal to sec x. Sec square का इंटीग्रेशन क्या होगा, these are ray tan x minus, अभी आपको sec x का डेरिवेटिव निकालना है तो सबको पता है ना, कितना है sec x into कोण रे tan x. अभी sec स्क्वायर का इंटीग्रेशन लिखोगे आप, tan x कितना होगा dx. नीचे देखो I is equal to sec x into कोण tan x माइनस रे sec x. अभी tan x into tan x क्या लिखोगे, these are tan स्क्वायर x कितना dx. ओके, इसको अगर आपको सॉल्व करना है तो ये tan स्क्वायर को आपको कन्वर्ट करना पड़ेगा. ठीक है ना. I इज इक्वल टू देखो sec x इनटू कौन होगा tan x माइनस sec x है. अभी इसका फार्मूला पता है आपको, tan स्क्वायर का x का क्या फार्मूला है, 1 प्लस tan स्क्वायर x इज इक्वल टू sec स्क्वायर x. तो tan स्क्वायर क्या होगा, tan स्क्वायर होगा sec स्क्वायर x माइनस 1 कितना रे dx. अभी इसको ब्रैकेट को मल्टीप्लाई कर लो आप, sec x इनटू tan x माइनस रे मल्टीप्लाई करो कितना बचा, sec क्यूब x माइनस sec x, दिस वैल्यू इज dx. अभी क्या करना है आपको, इंटीग्रल को सेपरेट करो.
कितनी वैल्यू होगी, आई इज इक्वल टू सेक एक्स इंटू रे tan एक्स माइनस कोण सेक क्यूब एक्स डी एक्स, और माइनस माइनस तो प्लस होगा सेक एक्स कितना डी एक्स. ओके, आता इथे बघा ना, हा सेक क्यूब एक्स ची व्हॅल्यू पहा ना, इक्वेशन 1 वरून याला काय लिहिता येईल मला, आय पुन्हा रिपीट झालं इंटिग्रल, कसं लिहितोय सेक एक्स इंटू tan एक्स माइनस आय प्लस सेक एक्स का इंटीग्रल लॉग ऑफ सेक एक्स प्लस tan एक्स प्लस कितना है c. ओके, तो यहां आप लिख सकते हो दीज आर फ्रॉम इक्वेशन, कहां से लिया 1 से. अब इसको ट्रांसफर कर दो, कितना बचा i प्लस i, कौन सी वैल्यू रे sec x इंटू tan x. ओके, प्लस log ऑफ कौन sec x प्लस tan x प्लस c. ओके, तो ये वैल्यू होगी टॉइस है, वो टर्म तो एज इट इज है अपना sec x इंटू कौन tan ऑफ x प्लस रे log ऑफ sec x प्लस tan x प्लस c. तो अभी आप i की वैल्यू लिखोगे, these are 1/2 in bracket sec x into tan x प्लस कौन सी वैल्यू log ऑफ sec x प्लस tan x प्लस कितना c. तो यहाँ पे c/2 आता है, तो अपन ने वो कांस्टेंट कंटेन किया उसमें, ठीक है. तो ये c, दिस पर्टिकुलर c इज कॉल्ड अगेन c/2. ओके, तो ये आपको इंटीग्रेशन में कांस्टेंट ऑफ c, कांस्टेंट ऑफ इंटीग्रेशन लिखना है, ठीक है. तो आपको एक मार्क इसमें रिमूव होगा, ठीक है. तो दीज आर द प्रॉब्लम. ये प्रॉब्लम्स क्या होगा कि लेट रूल से आप इसको सिलेक्ट नहीं कर सकते, ये ऑप्शन प्रॉब्लम्स है, ठीक है. कि आप यहाँ तो दो फंक्शन का प्रोडक्ट तो है, लेकिन आपको सिलेक्शन इसमें लेट रूल से नहीं किया जाता है, क्योंकि प्रोडक्ट ऑफ अगर सेम फंक्शन रहता है तो आप उसको लेट रूल से अप्लीकेबल, लेट रूल से आप सिलेक्ट नहीं कर सकते. इस केस में क्या करना है आपको, जो फंक्शन इजीली इंटीग्रेट होगा उसको आप सेकंड कॉल करो और रिमेनिंग फर्स्ट, तो फिर उसको इंटीग्रेशन बाय पार्ट्स यूज करके बाद तो फिर से वो फंक्शन रिपीट आता है, तो उसको आई कॉल करो और ऐसे सॉल्व करो. ओके, ओके. प्रॉब्लेम्स नंबर 8 वही त्याच एक्सरसाइज बघा, इंटिग्रल ऑफ x रे sin स्क्वेअर x dx. ओके, पहा साइन इथे काय दिसून आलं मला, प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन तर आहेच ना. मग प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन असेल तर आपण काय करणार, इथे आपल्याला इथे लेट रूल नुसार सिलेक्शन तर करता येतं, पण आता फर्स्ट इनटू इंटिग्रल ऑफ साइन स्क्वेअर च इझिली इंटिग्रेट माहित नाही. मग मी काय करणार, साइन स्क्वेअर ला कन्वर्ट करून टाकू. साइन स्क्वेअर x इज इक्वल टू क्या किती असेल 1 मायनस cos 2x अपॉन 2, ही व्हॅल्यू ठेवतोय बरोबर. मग i इज इक्वल टू सांगा x इंटू 1 मायनस किती रे cos 2x अपॉन 2 dx. मग काय असेल 1/2 कॉन्स्टंट x इंटू इन ब्रॅकेट मध्ये किती 1 मायनस cos 2x, दिस व्हॅल्यू इज dx. आले. मग आता इथे बघा ना, सेपरेट करा बघा 1/2 किती येणार, हा बघा आता इथे 1/2 ब्रॅकेट ना, इंटिग्रल ऑफ कोण x मायनस x कोण रे cos 2x dx. मग मी काय करतो, इंटिग्रल ला पुन्हा सेपरेट करतो, चालेल. मग i इज इक्वल टू 1/2 इंटिग्रल ऑफ x dx मायनस रे इंटिग्रल ऑफ cos 2x कोण येतं dx. ओके, मग मी काय करणार 1/2 नी मल्टिप्लाय करून टाकू ना, किती x dx मायनस 1/2 कोण x cos 2x dx. झालं सेपरेट. आता बघा या x तर मला इझिली इंटिग्रेट करता येतं. मग इथे पहा बरोबर आहे, इथे काय दिसून राहिलं, प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन. मग लेट रूल नुसार सिलेक्शन, ट्रिग्नॉमेट्रिकच्या अगोदर अल्जेब्रिक हा फर्स्ट आणि कोण सेकंड. ओके, मग बघा i इज इक्वल टू 1/2 x स्क्वेअर अपॉन 2 x इंटिग्रेशन मी काढणार. ओके, मग बघा मायनस 1/2 किती, आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल. ओके, काय म्हणणार इंटिग्रेशन बाय पार्ट्स ना, फर्स्ट इनटू इंटिग्रल ऑफ
सेकंड फंक्शन माइनस बड़ा इंटीग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इनटू इंटीग्रल ऑफ सेकंड अँड dx अगेन. ओके, मग बघा आता पुढे किती I इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय कोण आलं 4. मग काय म्हणाल -1/2 कॉन्स्टंट x. हा, मग cos 2x इंटिग्रेशन किती असेल, काय म्हणावं लागेल sin 2x अपॉन 2. cos इंटिग्रल किती sin, पण कंपोजिट असल्यामुळे त्याला 2 ने डिवाइड करतो. माइनस रे बडा इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ x1 cos इंटिग्रल सांगा sin 2x अपॉन 2 किती येतं dx. ओके, मग I इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 4 -1/2 किती x sin 2x अपॉन 2 आले. मग रे 1/2 कॉन्स्टंट ना, इंटिग्रल ऑफ कोण येणार sin 2x कोण येतं dx. ओके, मग I इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 4. आता 2 नी मल्टिप्लाय तर करा किती येतं x sin 2x अपॉन 4 माइनस माइनस प्लस किती आला 1/4. आता sin 2x इंटिग्रल माइनस cos 2x अपॉन 2 प्लस किती येतं रे c. ओके, लास्ट आन्सर ऑफ द प्रॉब्लेम x स्क्वेअर अपॉन किती आलं 4 माइनस रे x sin 2x अपॉन 4 minus ना here cos 2x upon 8 plus किती c. ओके, these are the required problems. ठीक आहे, आता इथे बघा या पद्धतीने आपण त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स नी सॉल्व करतो. ओके, नेक्स्ट हियर 10th नंबरचं प्रॉब्लेम्स बघूया आपण. इंटिग्रल ऑफ e चा पावर 2x into sin 3x dx. ओके, मग बघा ना इथे काय दिसतंय हियर द प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन आहे. ओके, आता इथे प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन आहे ते cos 3x आहे. हा, प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन आहे. मग आता इथे बघा ना या टर्मला ही या प्रॉब्लेम मध्ये टर्म व्हॅनिश होत नाही, पुन्हा इंटिग्रल रिपीट मिळतं. मग इथे सुद्धा प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन नाही. मग काय म्हणाल लेटर नुसार मी याचं सिलेक्शन करतो. पहा ना, आता इथे काय एक्सपोनेन्शियलच्या अगोदर ट्रिग्नॉमेट्रिक म्हणून ट्रिग्नॉमेट्रिकला फर्स्ट आणि एक्सपोनेन्शियलला काय कॉल करतो सेकंड फंक्शन, नाही का. मग बघा यूज करायचंय, लक्ष द्या रे, इंटिग्रेशन बाय रे पार्ट्स ना. ओके, आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपण यूज करतोय, प्रत्येकाला तो रूल कळतो ना कसं सॉल्व करायचा. मग काय म्हणा फर्स्ट फंक्शन इनटू रे इंटिग्रल ऑफ सेकंड माइनस बडा इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इनटू काय असेल इंटिग्रल ऑफ सेकंड अँड रे dx अगेन. ठीक आहे, पुन्हा तो रूल कॉल करतोय. फर्स्ट इनटू इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन माइनस बडा इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इनटू इंटिग्रल ऑफ सेकंड अँड dx अगेन ना. चला, जिथे जिथे इंटिग्रेशनचं साइन असेल ते साइन असेल त्याचा आपण इंटिग्रल किंवा डेरिव्हेटिव्ह काढू. मग बघा cos ऑफ 2x याचं इंटिग्रल रे e चा पावर 2x अपॉन किती 2 माइनस अभी आता cos 2x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग आता 2x म्हटल्यानंतर कंपोजिट आहे, cos चा डेरिव्हेटिव्ह किती माइनस रे sin 2x. ज्याला कन्सिडर केलं त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय म्हणजे इनटू 2. हा, मग आता इथे सॉरी इथे 3 आहे ना, cos किती 3x आहे म्हणजे इथे 3 आणि इनटू कोडी 3 चालेल. मग बघा मग आता इथे काय होईल e चा पावर 2x इंटिग्रल e चा पावर 2x अपॉन 2 किती dx. मग रे एक्सपोनेन्शियलला अगोदर लिहा e चा पावर 2x अपॉन 2 इनटू cos 3x माइनस माइनस रे प्लस अभी कांस्टेंट बाहेर निघेल ना 3/2 किती येणार sin 3x इनटू e चा पावर 2x किती येतं dx. ओके, मग बघा पुन्हा प्रॉडक्ट व्हॅनिश झाला नाही. जोपर्यंत प्रॉडक्ट व्हॅनिश होत नाही
तोपर्यंत आपण त्याला यूज करतोय. पण या प्रॉब्लेम मध्ये पुन्हा आता जर आपण सॉल्व्ह केलं तर या साइनचं पुन्हा कॉस म्हणजे इंटिग्रल आय हा पुन्हा रिपीट होतो. बघूया. मग इथे काय म्हणा, प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन, हा फर्स्ट आणि हा सेकंड. मग काय लिहित आहे, अगेन इंटिग्रेशन बाय रे पार्ट्स ना. अगेन इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपण त्यामध्ये यूज करतोय. काय लिहावं लागेल, e चा पावर 2x अपॉन 2 किती cos 3x प्लस रे 3/2 कॉन्स्टंट इन ब्रॅकेट. हा चला बघा, फर्स्ट फंक्शन इनटू इंटिग्रल ऑफ सेकंड माइनस बडा इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट कोण असेल sin 3x इनटू इंटिग्रल ऑफ सेकंड अँड dx अगेन. ओके, या पद्धतीचं ते रिअरेंज करायचं ना, ते तुम्हाला कळतं. ओके, e चा पावर 2x अपॉन 2 cos ऑफ 3x 3/2. आता बघा sin 3x याचं इंटिग्रल e चा पावर 2x अपॉन 2 आलं. नंतर मायनस याचा डेरिव्हेटिव्ह सांगा, sin चा डेरिव्हेटिव्ह cos 3x इनटू रे 3 याचं पुन्हा इंटिग्रल e चा पावर 2x अपॉन 2 कोण येतं dx. ओके, मग e चा पावर 2x अपॉन 2 cos 3x 3/2 इनटू 3/2 इन ब्रॅकेट ना किती e चा पावर 2x अपॉन 2 sin 3x कॉन्स्टंटला बाहेर काढा 3/2 इंटिग्रल ऑफ cos 3x इनटू e चा पावर किती येतं 2x dx. आलं. मग याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे तुमचं ओरिजिनल प्रॉब्लेमच पुन्हा रिपीट झालं नाही. मग हे जर ओरिजिनल प्रॉब्लेम रिपीट होत असेल तर त्याला मला i लिहिता येतं ना. मग i इज इक्वल टू e चा पावर 2x अपॉन 2 cos कोण 3x मल्टिप्लाय करा 3 इनटू e चा पावर 2x इनटू कोण आलं sin 3x अपॉन कोण येतं 4. ओके, मग रे मायनस किती येतं, पुन्हा या 3/2 ने याला मल्टिप्लाय करा 3 3 जा रे 9/4. त्याला i कॉल करतो कशावरनं, फ्रॉम इक्वेशन 1. याला शिफ्ट करा ना, किती i प्लस 9/4i e चा पावर 2x अपॉन 2 cos 3x 3/4 e चा पावर 2x इनटू sin 3x प्लस c येतोय. ओके, 4i प्लस 9i किती 13i अपॉन 4 किती येतं e चा पावर 2x. हा आपण जर समजा इथे कॉमन घेतलं. ओके, हा तर मग किती किंवा अपॉन 2 कॉमन घेऊया आपण. हा ठीक आहे, म्हणजे किती येतं सांगा cos 3x प्लस रे 3/2. हा आले 3/2 sin कोण 3x प्लस c. आता या i ची व्हॅल्यू काढायची आहे तर याला शिफ्ट करून घ्या. किती येतं सांगा, i इज इक्वल टू किती 4 अपॉन 13 e चा पावर 2x अपॉन 2 किती cos 3x प्लस 3/2 sin 3x प्लस c. ओके, 2 कोण 2 जा, इसको या टर्मनी पुन्हा आतमध्ये मल्टिप्लाय करा. i इज इक्वल टू e चा पावर 2x अपॉन 13 मल्टिप्लाय करा किती 2 cos 3x प्लस 2 2 कॅन्सल 3 किती sin 3x प्लस किती c. These are the required problems. Okay. आता ऍक्टिव्हिटी बेस आहे. बुक्स मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ऍक्टिव्हिटी आपण आता सॉल्व्ह करूया. पहा लक्षात द्या, इंटिग्रल ऑफ e चा पावर x इनटू sin dx प्लस c. these are again dx here. ओके, मग आता काय म्हणतोय, e चा पावर ax अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इन ब्रॅकेट here a sin bx plus c plus b cos of here bx plus c. ओके, आणि प्लस c these are constant of integration. आता याला सॉल्व्ह करू म्हणजे प्रूव्ह करू आपण. ओके, मग सोल्युशन मध्ये बघा i इज इक्वल टू e चा पावर ax इनटू रे sin bx plus c
dx कॉल ॲज इक्वेशन नंबर 1. आता प्रिवियस प्रॉब्लेम घेतला आपण. या एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नॉमेट्रिक टर्म मध्ये टर्म व्हॅनिश होत नाही, पुन्हा आय रिपीट मिळतो. ओके, मग काय मिळतं आता इथे बघा. हिअर द प्रॉडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन युजिंग द लेट रूल. आता लेट रूल नुसार आपण त्याचं सिलेक्शन करतो ना रे. मग बघा आता काय म्हणावं लागेल. एक्सपोनेन्शियलच्या अगोदर ट्रिग्नॉमेट्रिक पूर्ण टर्मला फर्स्ट आणि याला सेकंड. बघा लक्ष द्या काय म्हणाल. इंटिग्रेशन बाय रे पार्ट्स ना. ओके, मग i इज इक्वल टू पहा किती येतं. e चा पहा आता फर्स्ट ना साइन कोण bx प्लस c इंटू इंट्रीगल ऑफ सेकंड माइनस बड़ा इंट्रीगल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट कोण साइन bx प्लस c इंटू इंट्रीगल ऑफ हियर सेकंड. ओके, एंड dx अगेन हरून कडला फर्स्ट इंटू इंट्रीगल ऑफ सेकंड माइनस बड़ा इंट्रीगल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटू इंट्रीगल ऑफ सेकंड. लक्ष द्या. मग i इज इक्वल टू किती साइन रे bx प्लस c e चा पावर x इंट्रीगल e चा पावर ax अपॉन a. आता याचा डेरिवेटिव काढतो ना मी. पहा आता काय असेल. साइन चा डेरिवेटिव कोण रे cos bx प्लस c. ज्याला कन्सिडर केलं त्याच्या डेरिवेटिव नी मल्टिप्लाय म्हणजे bx प्लस c चा डेरिवेटिव b. ओके, इनटू e चा पावर ax अपॉन a dx. ओके, मग i इज इक्वल टू e चा पावर ax अपॉन a बाहेर किती sin bx प्लस c. कॉन्स्टंट ला बाहेर घ्या किती रे b अपॉन a cos ऑफ bx प्लस c इंटू e चा पावर ax dx. दिसतंय. पुन्हा प्रॉडक्ट आला व्हॅनिश झालाच नाही. मग काय म्हणाल आता इथे याला फर्स्ट आणि याला रे सेकंड. मग काय यूज करता सांगा. अगेन इंटिग्रेशन रे. अगेन इंटिग्रेशन बाय रे पार्ट्स ना. अगेन इंटिग्रेशन बाय पार्ट्स मी यूज करतोय. मग i इज इक्वल टू e चा पावर ax अपॉन a sin कोण bx प्लस c माइनस b अपॉन a कॉन्स्टंट. पुन्हा आपल्याला रूल यूज करावा लागेल. काय म्हणतात. फर्स्ट फंक्शन bx प्लस c इंटू इंट्रीगल ऑफ सेकंड माइनस बड़ा इंट्रीगल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट रे इंटू इंट्रीगल ऑफ सेकंड and रे dx again. First into integral of second minus बड़ा integral derivative of first into integral of second. Okay. मग बघा e चा पावर x अपॉन a sin रे bx plus c minus b अपॉन a constant. हाँ cos of कोण bx plus c. आता e चा पावर x इंटीग्रल e चा पावर ax अपॉन a माइनस. आता cos चा इंटीग्रल डेरिवेटिव सांगा बरं. cos चा डेरिवेटिव किती माइनस sin bx plus c. ज्याला आता जी व्हॅल्यू कंपोजिट आहे ना त्याच्या डेरिवेटिव नी मल्टिप्लाय bx plus c चा डेरिवेटिव b आला. नंतर e चा पावर x इंटीग्रल e चा पावर x अपॉन a किती dx. ओके, मग बघा आता कसं लिहिताय. मग i इज इक्वल टू e चा पावर ax अपॉन a किती आलं sin कोण bx प्लस c. हां ठीक आहे. मग आता इथे पहा माइनस b अपॉन a इन ब्रॅकेट e चा पावर ax अपॉन a किती रे cos ऑफ bx प्लस c. मग आता इथे काय होणार माइनस माइनस रे प्लस आलाय. माइनस माइनस प्लस येतं. मग बाहेर निघेल ना आपल्याला कोण येईल b अपॉन a बाहेर निघतं. मग राहील कोण इंटीग्रल ऑफ लक्ष द्या sin कोण bx प्लस c इंटू e चा पावर x dx आले. मग आता i इज इक्वल टू बघा e चा पावर ax अपॉन a sin bx प्लस c. आता मी काय करतो बघा याला जर या इंटीग्रलला बघितलं
फक्त ओरिजिनल प्रॉब्लेम असणार आहे sin bx प्लस c इंटू e चा पॉवर ax काल्याच इक्वेशन नंबर 1. आता याने मल्टिप्लाय करा मायनस रे b इंटू e चा पॉवर ax अपॉन a स्क्वेअर किती cos ऑफ bx प्लस c. पुन्हा मल्टिप्लाय करा ना यांनी मायनस ने किती येतं सांगा. these are मायनस रे किती येतं बघा this value b square upon a square किती i कशावरनं from equation 1. याला शिफ्ट करा किती येतं सांगा i प्लस रे किती b square upon a square i आलं e चा पावर ax upon a sin कोन bx plus c मायनस रे b upon a square e चा पावर ax cos of bx plus c plus constant of integration c. मग आता याला a square i b square म्हणजे i बाहेर काढला तर किती येईल a square plus b square upon a square i e चा पावर ax upon a कॉमन घेऊ किती येतं sin bx plus c मायनस रे किती b upon a cos of कोण आलं bx plus c आणि plus c. ओके मग आता मी काय करणार ही टर्म इकडे शिफ्ट करा I is equal to a square upon which value a square plus b square into a चा power ax upon a किती sin bx plus c minus b upon a cos of bx plus c. आता काय होईल 1a gets a cancel या a नी आतमध्ये मल्टिप्लाय करा किती येतं सांगा e चा पावर ax upon a square plus b square. आता या a नी आतमध्ये मल्टिप्लाय करा a sin of bx plus c a रे कॅन्सल मायनस b cos of bx plus c आणि पुन्हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. बुक्स मध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये इथे जो प्लस दिलाय ऍक्च्युअली टेक्स्ट बुक मध्ये त्याला मायनस पाहिजे होता तिथे ठीक आहे तिथे मायनस येते तिथे प्लस दिलाय त्यांनी. These are the activity based here problems. ते आपण आता सॉल्व केले. ओके